नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मित्र प्राध्यापक ऋषिकेश जाधव शिवस्वराज्य ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आपण या चॅनेलला 10वी पासून पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड करत असतो। आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। Welcome all students. Our 12th class second chapter नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स। आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स म्हणजे कोणत्या संस्था याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। कारण याच्या अगोदर आपण पहिल्या चॅप्टरमध्ये प्रॉफिट ओरिएंटेड किंवा प्रॉफिट अर्न करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, कन्सर्न्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांचे आपण फायनल अकाउंट्स बघितलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्सचे फायनल अकाउंट कसे असतात या संबंधीची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। आता या अगोदर आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजे कोणकोणते ऑर्गनायझेशन्स याची माहिती घेऊया। या ठिकाणी कुठल्याही संस्था या दोन प्रकारच्या असतात। पहिली ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स म्हणजे अशी संस्था जी नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेली असते। नंबर 2 नॉन ट्रेडिंग ऑर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे अशी संस्था जी कोणत्याही पद्धतीचा नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेली नसते। त्यामुळं या ठिकाणी ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्सला आपला जो नफा आहे तो नफा कॅल्क्युलेट करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट त्या ठिकाणी तयार करावी लागते आणि या माध्यमातून त्यांना त्यांचा झालेला जो नफा आहे तो नफा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतो। नॉट फॉर ट्रेडिंग ऑर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन या संस्था कुठल्याही पद्धतीचा नफा तयार करत नाहीत किंवा नफ्यासाठी काम करत नाहीत। त्यामुळं या संस्थांना ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावा लागत नाही। आता या संस्था नेमक्या कोणत्या पद्धतीच्या संस्था असतात हे या ठिकाणी आपण बघायचं आहे। आता या संस्थांच्यामध्ये वेगवेगळ्या अशा संस्था ज्या समाजाला सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या असतात। फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल्स, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, ट्रेड युनिट्स, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स, ट्रस्ट्स, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न्स म्हणजे वेगवेगळे प्रकारचे मंदिर, मस्जिद, चर्च हे सगळे रिलिजियस कन्सर्न्समध्ये येतात आणि लायब्ररी ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था या कुठल्याही पद्धतीचा नफा न मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या असतात। म्हणून या संस्थांना नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असं म्हटलं जातं। आता मुळात या संस्था कुठल्याही पद्धतीचा नफा मिळवत नसल्यामुळं या संस्थांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट हे प्रिपेअर करावं लागत नाही। त्याऐवजी त्यांना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि संस्थेची जी काही मालमत्ता आहे ती मालमत्ता दाखवण्यासाठी बॅलन्स शीट त्या ठिकाणी टॅली करावी लागते किंवा प्रिपेअर करावी लागते। म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या रिसीट पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतात आणि ट्रेडिंग कन्सर्न किंवा प्रॉफिट ओरिएंटेड असणाऱ्या संस्था ज्या आहेत या संस्था ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतात। दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन नॉट फॉर प्रॉफिट अँड प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स। आता याच्यामध्ये आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट ज्या कन्सर्न्स आहेत या कन्सर्न्सचं वेगवेगळे जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स कोणकोणत्या पद्धतीचे आहेत हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। यामध्ये पहिला फीचर आहे तो म्हणजे या संस्था कुठल्याही पद्धतीचा नफा मिळवत नाही। त्यामुळं हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्याचा भाग या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल। या संस्था ह्या कशासाठी काम करत असतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या कला म्हणजे आर्ट, कल्चर, संस्कृती, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थ या पद्धतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी या संस्था स्थापन होतात। या संस्थांचा मेन हेतू, मुख्य हेतू जो आहे तो कुठल्याही पद्धतीचा नफा न मिळवता
समाजातल्या आणि या संस्थेचे जे काही मेंबर्स आहेत त्या मेंबर्सना वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस अवेलेबल करून देणं, सर्व्हिसेस पुरवणं अशा पद्धतीचा हेतू असल्यामुळं या संस्था कुठल्याही पद्धतीचा नफा मिळवत नाहीत आणि नफा मिळवत नसल्यामुळं या संस्था कुठल्याही पद्धतीचा डिव्हिडंड तिच्या मेंबर्सना देऊ शकत नाही. हे तिचं तिसरं वैशिष्ट्य आहे. चौथं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे या संस्थांचं जे मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जे मेंबर्समधून इलेक्ट केले जातात, निवडले जातात, अशा इलेक्टेड मेंबर्सकडून त्या ठिकाणी या संस्थेचं मॅनेजमेंट चालवलं जातं. पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या संस्था रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट त्या ठिकाणी तयार करतात इन्स्टेड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. सहावं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कॅपिटल फंड. या संस्था कॅपिटल फंड जो तयार करतात तो वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करतात, वेगवेगळ्या माध्यमातून तयार करतात. याच्यामध्ये एंट्रन्स फीज असू शकते, सरप्लस असू शकतो. सरप्लस म्हणजे इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, तर हा सरप्लस त्याच्यामध्ये ॲड असू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या लेगसीज त्यामध्ये ॲड असू शकतात आणि स्पेशली कॅपिटल फंडसाठी मिळणारं जे काही डोनेशन आहे हे डोनेशन त्या ठिकाणी त्या कॅपिटल फंडमध्ये ॲड होऊ शकतं. तर अशा सर्व घटकांनी मिळून कॅपिटल फंड तयार होतो. नेक्स्ट पार्ट आपल्याला जो बघायचा आहे तो म्हणजे डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. आता याच्यामध्ये डिफरन्सचे काही पॉईंट दिलेले आहेत, त्या पॉईंट वाईज आपण या संस्थांच्यामध्ये असणारा जो काही फरक आहे, डिफरन्स आहे, तो डिफरन्स या ठिकाणी बघणार आहोत. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स या नफ्यासाठी काम करतात, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स या सर्व्हिस देण्यासाठी काम करत असतात. दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करतात, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करत नाहीत, त्याच्याऐवजी रिसीट अँड पेमेंट अकाउंट त्या ठिकाणी प्रिपेअर केला जातो. तिसरा मुद्दा आहे अकाउंटिंग स्टेटमेंट्स. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतात, त्याच्याऐवजी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट त्या ठिकाणी तयार करतात. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे नेट रिझल्ट. या ठिकाणी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा नेट रिझल्ट एकतर नेट प्रॉफिट असू शकतो किंवा नेट लॉस असू शकतो. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा नेट रिझल्ट सरप्लस किंवा डेफिसिट असू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे ओनर्स फंड ऑर कॅपिटल फंड. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स ओनर्स फंड त्या ठिकाणी तयार करतात, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स कॅपिटल फंड्स त्या ठिकाणी तयार करतात. कॅपिटल फंड्समध्ये सरप्लस, सबस्क्रिप्शन, डोनेशन, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या लेगसीज आणि एंट्रन्स फीज या सगळ्याचा त्या ठिकाणी अंतर्भाव असू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे नीड टू मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. मोस्टली या संस्था ज्या आहेत या संस्था पब्लिक मनीमध्ये म्हणजे समाजाचा जो पैसा असतो त्या समाजाच्या पैशामध्ये ह्या संस्था काम करत असतात, डील करत असतात. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या सबस्क्रिप्शन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वर्गणी, वेगवेगळ्या प्रकारचे डोनेशन्स, ग्रँट्स, एंट्रन्स फीज या माध्यमातून त्या संस्था पब्लिककडून पैसा गोळा करत असतात. आता हा पब्लिककडून गोळा केलेला जो पैसा आहे तो पैसा कशा पद्धतीनं खर्च केला याच्यासाठी या संस्था पब्लिकला ॲन्सरेबल असतात आणि म्हणून या संस्थांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स मेंटेन करावे लागतात आणि हे अकाउंट्स मेंटेन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी या सगळ्या अकाउंटचा जो काही लेखाजोखा आहे तो लेखाजोखा त्या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट याच्यामध्ये त्या ठिकाणी टॅली करावा लागतो किंवा त्याचं प्रिपरेशन करून त्या ठिकाणी दाखवावं लागतं. आता या संस्था कोणत्या कारणांसाठी हे अकाउंट किंवा बॅलन्स शीट तयार करतात त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या आर्थिक व्यवहारांवर पूर्णपणे कंट्रोल ठेवण्यासाठी, त्याच्यावर व्यवस्थितपणे ताबा ठेवण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीचे बुक्स ऑफ अकाउंट्स त्या ठिकाणी मेंटेन केले जातात. त्याचबरोबर कोणकोणत्या पद्धतीचे इन्कम सोर्सेस आहेत आणि कुठल्या कुठल्या पद्धतीचे खर्च आहेत या संबंधीची माहिती घेण्यासाठी सुद्धा
या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स मेंटेन केले जातात. त्याचबरोबर या संस्था मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टखाली या ठिकाणी या संस्थांचं रजिस्ट्रेशन होत असतं. त्यामुळे या संस्थांना आपलं जे काही ऑडिट आहे ते ऑडिट करणं हे कंपल्सरी असतं. म्हणून या संस्था अशा पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करत असतात. त्याचबरोबर संस्थेच्या आर्थिक वर्षामध्ये संस्थेला सरप्लस किती झालेला आहे किंवा डेफिसिट किती झालेलं आहे याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी या संस्था अशा पद्धतीनं अकाउंट्स मेंटेन करतात. त्याचबरोबर संस्थेची एका विशिष्ट तारखेला नेटवर्थ किती आहे हे समजून घेण्यासाठी सुद्धा या संस्था अशा पद्धतीनं अकाउंट्स मेंटेन करत असतात. तर या प्रकारे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार व्यवस्थितपणे रेकॉर्ड करून पब्लिकनं दिलेला जो काही पैसा आहे तो पैसा व्यवस्थितपणे पब्लिकच्या पब्लिक सर्व्हिसेससाठी कशा पद्धतीनं वापरलेला आहे हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट त्या ठिकाणी मेंटेन करतात. त्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.